माननीय जोंडगरी सर, जिल्ह्याचे माजी विमाशेचे अध्यक्ष ठाकरे सर, सध्याचे अध्यक्ष शेरकी सर, रुद्र अडबाले सर, तसेच मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद करते। आणि परत मी सर्व मुखी मी आमदार अडबाले सरांचं धन्यवाद करते की त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी आज या नगरसेविका म्हणून निवडून आली नसती। तर मी त्यांचा परत अजून धन्यवाद। आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं बजेट अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या बजेट अधिवेशनामध्ये शिक्षण क्षेत्रावर खूप कमी निधी महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे। त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या समस्या आहे त्या 45 समस्यांना घेऊन हे आज आंदोलन सुरू आहे। यामध्ये प्रामुख्याने ज्या शून्य शिक्षकी शाळा आहे या शाळांमध्ये शिक्षक शून्य झालेले आहे, परंतु अजूनही विद्यार्थी शिक्षण घेत आहे। या शाळा आज बंद पडण्याच्या मार्गावर आहे। शिक्षकांचं जर समायोजन झालं तर या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होईल। त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना असेल आणि नागपूर विभागात डेप्टी डायरेक्टर ऑफिसमध्ये जो भोंगळ कारभार आहे त्या संदर्भामध्ये तिथे एक चौकशी समिती लावून त्यांच्या संपूर्ण आस्थापनेची चौकशी करून दोषीवरती कारवाई करावी या आणि अशा अनेक मागण्यांना घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने, त्याचबरोबर आपले लाडके आमदार सुधाकरराव अडबाले यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण विदर्भातील 11ही जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर हे निदर्शने आंदोलन आज 10 मार्च 2025 ला सुरू आहे। महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे। त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद दाखवलेली आहे, परंतु शिक्षण क्षेत्रावर ज्या प्रमाणामध्ये पाहिजे त्या प्रमाणात तिथे आर्थिक तरतूद केलेली नसल्यामुळे त्याचा निषेध म्हणून विरोध आमदार महोदयांनी शिक्षक आमदार आदरणीय अडबाले सर यांनी सभागृहात नोंदवलेलाच आहे, परंतु त्याचा तीव्र निषेध म्हणून आज चंद्रपूर जिल्हा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने विविध 45 मागण्या घेऊन आम्ही इथे निदर्शने धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे।